सो पहिली म्हटल्यार सगळ्यांक येवकार ह्या प्रेस कॉन्फरन्साक. तुम्ही जाणा आसतले ही प्रेस कॉन्फरन्स आपयला बिकॉज मातशें जोरान उलय. फाल्यां DCAचें इलेक्शन आहा. फाल्यां सकाळी 11 ते 3 जायसर वोटींग आसतली आनी DCAच्या इलेक्शनाक आमचे जे पॅनल आसा एक्चुली हेडेड बाय मिस्टर चेतन देसाय अँड विनोद फडके. आनी हांव तुमकां सगळ्यांत पयलीं इंट्रोड्यूस करून दिवपाक सोदता आमच्या पॅनलान जे मेंबर आसात ते. स्टार्टींग फ्रॉम आवर प्रेसिडेंट मिस्टर महेश देसाय सिटींग हियर. सेकंड the Vice President Bab Paresh Vatte, Secretary Bab Tulsidas Shettiye, Joint Secretary Bab Anand Naik, Treasurer Syed Abdul Majid, and Member Bab Mahesh Beki. गोवाच्या क्रिकेट फ्रेटर्निटी और या क्लबांच्या सर्कलान या क्लबांच्या फॅमिलीन हे सगळे वळखीचे चेहरे, सगळे नोन फेसीस. दॅट इज बिकॉज हे सगळे लोक जे आमच्या पॅनलान आसा ते क्लबांतल्यान वयर सरलेले लोक. क्लबांची तळमळ कितें आसा ती ह्या लोकांक खबर आसा. क्लबांक ह्या लोकांनी भरपूर वर्सां रिप्रेझेंट केला, भरपूर वर्सां क्लबांच्या मार्फत क्रिकेटी खातीर काम केला आनी फायनली आयज तांकां एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळा ह्या पॅनलाक रिप्रेझेंट करपाची. सो दीस इज अ व्हेरी गूड पॅनल. ग्रासरूट लेवलावयल्यान लोक येयलेले ह्या पॅनलान आसा आनी हे पॅनल फाल्यां जिखोवन डेफिनेटली फुडलीं 3 वर्सां गोवाच्या क्रिकेटीचो प्रोग्रेस फुडें व्हरतले आनी गोंयची क्रिकेट नेक्स्ट लेवलार पावयतले. एक इंट्रोड्यूस करता म्हटल्यार आमचे प्रेसिडेंट जे आसा, द स्पेशलिटी ऑफ आवर पॅनल, आमचे प्रेसिडेंट जे फुडें सरला ते स्वता रणजी खेळाडू आसा. गोवा रणजी लेवलार तेंच्यांनी रिप्रेझेंट केला. तशेंच आमचे सेक्रेटरी जे गोवा अंडर 19, 23 ह्या लेवलार रिप्रेझेंट केला त्यांनी. परेश भट्टे आसूं, अब्दुल आसूं, हे क्लबा खातीर एक्टिवली क्रिकेट खेळटा. तशेंच बाब आनंद नायक हेंच्यांनी क्रिकेटी खातीर भरपूर कॉन्ट्रिब्युशन केला. बाब महेश बेकी हेंचे सुद्दां भरपूर क्रिकेटी खातीर कॉन्ट्रिब्युशन आसा. जेन्ना हे पॅनल फुडें सरला आतां दॅट इज विथ द विजन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट इन गोवा, स्पेशली एट द ग्रासरूट लेवल्स. जे आमचे सदींच विजन आसतले की ग्रासरूट लेवला वयल्यान जे भुरगे तयार जाता तांकां बरें प्रिपेर करून वयल्या लेवलार हाडप हें विजन DCAचें सदींच आसता आनी ते विजना खातीर हे लोक फुडें सरता. दे आर हियर एंड दे आर कंटेस्टिंग इलेक्शन्स टू फायट अगेन्स्ट आउटसायडर्स हू आर टुडे डिक्टेटिंग टर्म्स टू आवर DCA क्लब्स. आयज आमी पळयलां की क्लबान नासलेले लोक प्रेस कॉन्फरन्स घेता आनी क्लबांक सांगता की तेणे कशें वागचें आनी कशें वोटींग करचें. ही म्हाका दिसता खरीच दुर्दैवाची गजाल. ऑपोजीट पॅनलान तुम्ही पळोवंक गेल्यार तो लीड करता पॅनल, हांव नांवाय घेयना, तेजे स्वता कडेन क्लब ना, पण हांवें सांगलें तशें की तो डिक्टेट करता क्लबांक की क्लबांनी कशे तरेन वोट करचें आनी तेंचें विजन कितें तें. आमचे लोक क्लबाच्या रायटा खातीर झगडपी लोक आसा, क्लबां खातीर झगडपी लोक आसा. तुमकां एग्जाम्पल हांव दिवंक सोदता 2015चें, ज्या टायमार अशेच भायल्यान लोक येवन क्लबांचो रायट टू वोट घेतलेलो, कॉन्फिस्केट केल्लो आनी ह्याच क्लबांक कोर्टान धांवचें पडलें 30-40 क्लबांक आनी हायकोर्टान वर्डीक दिवन ह्या क्लबांचो रायट परत रिस्टोर केल्लो. हे दीस क्लबांचेर परत येवचे न्हू म्हणून हे पॅनल फुडें सरला आनी गोवाच्या क्रिकेट फुडें व्हरपाक पॅनल फुडें सरला. बरेंच इलेक्शन आहा म्हटल्यार मिसकन्सेप्शन स्प्रेड केले वयता, मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड केली वयता. आयज ते सगळे हांव ओपनली सांगूंक येयला बिकॉज लास्ट 3 वर्सां एज अ प्रेसिडेंट हांवें काम केलां. तेच्या पयलीं 3 वर्सां एज अ सेक्रेटरी हांवें काम केलां. 2019 ते 22 पर्यंत हांव सेक्रेटरी आसलो. बऱ्या पद्दतीन क्रिकेट चलयल्ली. म्हाज्या वांगडा तेन्ना म्हाजे वांगडी म्हणून ट्रेजरर परेश भट्टे आसले, जॉयंट सेक्रेटरी बाब अब्दुल माजीद आसले. तेंचो पर्सनल एक्सपिरियन्सूय आहा, म्हाजो एक्सपिरियन्स आहा आनी गोंयच्या क्लबांचो एक्सपिरियन्स आहा की कशा पद्दतीन आमी त्या टायमान क्रिकेट चलयल्ली. एक सुद्दां दाग लागीनासतना 3 वर्सां आमी केल्ली आनी क्रिकेटीचो भरपूर प्रोग्रेस केलो. पण जी लास्ट 3 वर्सां आसली, आयज जे परिवर्तन पॅनल म्हणून तुमच्या फुड्यान येयल्ले आनी प्रेस कॉन्फरन्स घेतला, नांव परिवर्तन पॅनल, पण सगळे म्हाका दिसता भितरले 3-4 लोक जे आसा ते गेल्या टर्मान DCAचेर बसलेले लोक आसले. गेल्या टर्मान 3 वर्सां त्यांनी सर्व करून खुर्चेर बसून गोंयच्या क्रिकेटी खातीर तेंच्यांनी कितें केलें हें ते सांगपाक म्हाका दिसता आयज फेल जाला. आमी जेन्ना फुडें वयता
फ्रेश लोकांक घेवन फुडें वयता, विजन सांगतातूच, पण आमी क्रिकेटीक कितें कॉन्ट्रिब्युशन दिलां, क्लबांक कितें कॉन्ट्रिब्युशन दिलां हें आमी सांगपाची तांक दवरता. ही आमची कॅपॅसिटी आसा. पण जेन्ना ते ऑपोजीट पॅनल फुडें वयता तेन्ना फक्त विजन सांगता. सगळ्याच इलेक्शनाक आपलें विजन सांगता, पण जेन्ना खुर्चेर बसपाची क्लबांनी ऑपॉर्च्युनिटी दिली त्या टायमार ह्या लोकांनी कितें केलें, तशें एक सुद्दां इनिशिएटीव सांगूंक पावना. वेल आमी भरपूर इनिशिएटिव्स जे केला, आमी ग्रासरूट सेंटर्स तयार केला, आमी एमओईच्या थ्रू ग्राउंड हातीन घेतला, स्टेडियमा खातीर आमी परमिशन्स घेवन कितलें काम फुडें व्हेलें आनी मागीर खंयच्या मनशान आमचें काम पॅरलायज करून आडकोवन दवरलो प्रोजेक्ट, तें सुद्दां गोंयच्या जनतेक खबर आहा, गोंयच्या क्रिकेट क्लबांक सगळ्या खबर आसा. हांव मागता फुडें वयच्या पयलीं तुमचे क्वेश्चन्स घेवच्या पयलीं की आमचे प्रेसिडेंट महेश देसाय हेणे 2 शब्द उलोवचे. हांव महेश देसाय, कंटेस्टिंग फॉर आयकूंक येता न्ही? येस. हांव महेश देसाय, कंटेस्टिंग फॉर प्रेसिडेंट पोस्ट, आनी हे आमचे पॅनल आसा ऑलरेडी प्रेसिडेंटान एक्सप्लेन केला. आय बींग अ रणजी ट्रॉफी प्लेयर, म्हाका सांगपाक म्हाका क्रिकेटीचो भरपूर अनुभव आसा. आमी जो संघर्श आनी स्ट्रगल केला आयुश्यान तेन्ना इयर्स बॅक, रक्ताचो घाम करून सोडला, आनी तशेंच हे बाकीचे आसा पळय ते स्टेट लेवल प्लेयर्स ते बऱ्या पैकी क्रिकेट खेळा. आनी आमी आतां एक क्रिकेटर आसा ते सगळे आमचे पॅनलाचे बऱ्या तरेन क्रिकेट फुडें व्हरपाक सोदता. इतलेंच म्हाका सांगपाक. एक तुमकां आनी एक हांव नमूद करून दिवंक सोदता की आमचे जे पॅनल आसा तितूर आमी ज्या लोकांक ऑपॉर्च्युनिटी दिला, प्रत्येक गोवांतले एरियाक आमी रिप्रेझेंटेशन हांगासर दिलां. इट इज अ मिक्स्ड पॅनल, बट वी हॅव गिवन रिप्रेझेंटेशन फ्रॉम ऑल ओवर गोवा. महेश बेकी इज फ्रॉम वास्को, अब्दुल मजीद इज फ्रॉम मारगांव, तुळशीदास शेट्टी इज फ्रॉम बार्देस, महेश सर इज फ्रॉम पॅन्जीम, परेश पट्टे इज फ्रॉम सांखळी, अनंत नायक इज फ्रॉम फोंडा. अशे खंयचेच एरिया आमी वेकंट सोडूंक ना. आनी क्लबांक जे हितूर मेजॉरिटी क्लब्स आसा त्या त्या एरियांनी आमी तांकां रिप्रेझेंटेशन दिवन ऑल ओवर गोवाचे कितें प्रश्न आसतले ते सुटावो करपा खातीर, ते सोडोवपा खातीर अशे वेगवेगळ्या एरियांतले आमी लोक घेतलेले आसा आनी एक बॅलन्स्ड रिप्रेझेंटेशन आमी गोंयच्या क्लबांक दिलेलें आसा. तुमकां कितें क्वेश्चन आसतले हेच्या बद्दल तुमी विचारूं शकता. इतले स्टेडियम बांदपाक किती अडचणी आयल्यो, कित्याक बांदूं शकले ना तुमी? 3 वर्सां आसलें न्ही. हांव तुमकां स्टेडियमा खातीर हांव डिटेलान सांगता आयज, कित्याक गोंयच्या जनतेक ही सगळी मिसअंडरस्टँडींग जी स्प्रेड केला सगळ्यांनी, खंय ना खंय तरी स्टॉप जावंक जाय आनी खंय ना खंय तरी क्लॅरिटी आसूंक जाय. GCAच्या क्लबांक ही क्लॅरिटी आसा, बिकॉज प्रत्येक एन्युअल जनरल बॉडी आसूं, स्पेशल जनरल बॉडी आसूं, त्या टायमार एक क्वेश्चन येतातूच. पण गोंयच्या जनतेक सहजासहजी एक कळना आनी तांकां एक्सप्लेन करपाक कोण ना, अदर दॅन द मिडिया. आमी आतां प्रेस कॉन्फरन्साक बसला, आमी एक्सप्लेन करूं शकता. तर तुमच्या माध्यमांतल्यान हांव सांगपाक सोदतां, 2018 जेन्ना बाब सुरज लोटलीकर प्रेसिडेंट आसले त्या टायमार हो जागो धारगड आमी घेतलेलो आनी लेट श्री मनोहर पर्रीकर तेन्ना CM आसले, तेंचे एक विजन आसलें, तेंची एक ड्रीम आसली की स्पोर्ट्स सिटी जावची धारगड. त्याच्या भितर आमी हो जागो आमकां दिलेलो. हो जागो घेवन जातकूच 2019 जेन्ना बाब सुरज लोटलीकर परत प्रेसिडेंट जाले, हांव सेक्रेटरी जालो, 3 वर्सां आमी परमिशनच्या फाटल्यान लागलेले. सगळी परमिशन इन्क्लुडींग कन्स्ट्रक्शन लायसन्स आमकां मेळ्ळा हांगासर. 2022 पर्यंत आमी सगळे अचीव केले. 2022 ज्या टायमार इलेक्शन जालें, बाब रोहन गांव देसाय हो आमकां अप्रोच जालो. त्या टायमार 2 पॅनलां आसलीं इलेक्शनाक, दोनूय पॅनलान ताका सपोर्ट करून अनओपोज निवडून हाडलो विथ ओन्ली 1 एजेंडा, की हेणे सांगलें आपूण गव्हर्मेंटाचो सपोर्ट घेवन, आपल्या गव्हर्मेंटाचो सपोर्ट आसा, गव्हर्मेंटाचो सपोर्ट घेवन आपूण हो स्टेडियमाचें स्वप्न आसा तें फुलफील करून काडटलो. तुमी सगळे आपल्याक घ्या भितर आनी आमी ताका गोंयच्या जनतेन, गोंयच्या क्लबांनी ताका एक्सेप्ट केलो ह्या एजेंडाक लागून की स्टेडियम जावंक जाय. जेन्ना हे लोक भितर सरले त्या टायमार पिक्चर बदलत जालें. खंय ना खंय तरी ह्या कामाक ऑब्स्टिकल येवं लागले. ऑलमोस्ट कमिटी जेन्ना स्टार्ट जाली 2022 त्या टायमार आफ्टर 6 months आमकां फॉरेस्टाचें अप्रुवल मेळ्ळें. लास्ट जे अप्रुवल जाय पडटा ट्री कटींग करपाक ते आमकां अप्रुवल मेळ्ळें. ते अप्रुवल सुद्दां तेचें पेमेंट करिनासतना ते पेंडींग दवरले ते 3 वर्सां. आमची जे टेंडर आसलें लँड डेव्हलपमेंट, ते टेंडर क्लियर जाल्लें आनी CAGन तेचे क्लियरन्स दिल्ले.
CAG म्हणून तुमकां खबर आहा कशी बॉडी ती इतले स्ट्रिक्चर्स मारूं शकता और इतले स्ट्रिक्ट आसता तेंचे सगळे रुल्स एंड रेग्युलेशन्स की ते सहजी बेश्टे अप्रुवल दिना. तेंचो रिपोर्ट लावन त्यांनी अप्रुवल दिलेले की गो एड विथ द टेंडर म्हणून. आयज पर्यंत सेक्रेटरीच्या नांवान जो बसलेलो थंयसर ही हॅज द पावर टू सायन ऑर्डर्स, ही हॅज द पावर टू डू करस्पॉन्डन्स. आयज पर्यंत ते फुडें व्हरूंक ना. 2.5 वर्सां येना तो खुर्चेर बसलेलो, कित्याक फुडें व्हरूंक ना हो क्वेश्चन सगळ्या मिडियान तेका करूंक जाय. सगळ्या क्वेश्चन ते कॉर्डी क्लब करतातूच. आयज जेन्ना म्हणटा तो की स्टेडियम आपूण येवन फुडें व्हरतलो जाल्यार 2.5 वर्सां ताणें कितें केलें? फूल मॅनेजिंग कमिटी ताका सपोर्ट करताली, पण एक सुद्दां काम फुडें व्हरूंक ना. आनी हेचे सगळे आमी व्ह्यूज आमचे जे आसा ते आमी AGMक मांडलेले. आनी AGMन इयर आफ्टर इयर ताका सांगत आसली AGM की तुमी करा. जनरल बॉडी ताका सांगत आसली की फुडें व्हरा फुडें व्हरा फुडें व्हरा. पण खंय ना खंय तरी मिडियार बायट दिवन एक मिसअंडरस्टँडिंगाचें वातावरण क्रिएट करून सांगलें की मावळिंगे करपाक जाय, दारगळे करपाक जाय म्हणून. कोणाकूच काय अश्युरन्स सारकें दिवंक ना आनी कामूय फुडें व्हरूंक ना. दुसरें म्हटल्यार आमचे जे रेग्युलरायजेशनचो मुद्दो आसलो तोय तो घेवन DCN भितर सरलेलो. परवरेचो ग्राउंड तुमकां खबर आसा की टेक्निकल इश्यू खातीर तेजें रेग्युलरायजेशन उरलां. तोय मुद्दो सांगलेलो की आपूण एका विका भितर वा 2 विका भितर हेतूंच भितर सुटावो करता. 2.5 वर्सां बसलो खुर्चेर, 6 म्हयने BCAच्या खुर्चेर बसलो, कांयच तेजो सोल्युशन जावंक ना. आनी आयज पर्यंत आमी त्याच हेचेर अडकून उरलेला. हे लोक केन्ना केन्ना येता भितर सरता आनी अशें पॅरलायज करता DCA आनी DCAच्या एडमिनिस्ट्रेशनाक. पळोवन खरेंच दुख्ख जाता. एज अ प्रेसिडेंट म्हाजो पावर आसता तो हांवें एक्सरसायज करून ट्राय केल्लें कितें कितें करपाक. इवन फॉरेस्टाचें अप्रुवल हांवें पर्सनली फॉलोअप करून केल्लें. बट खंय ना खंय तरी सेक्रेटरीचो पावर मिसयूज करून एका ऑब्स्टिकल हाडपाचें काम त्यांनी केलां. त्या खातीर हो प्रकल्प उरलेलो आसा. बट हांव डेफिनेटली तुमकां सांगू शकता एक बऱ्या विचाराची कमिटी म्हणजे आमची कमिटी जर येत फुडें जाल्यार हो प्रकल्प नक्की आमी फुडें व्हरतले. आनी विदीन द नेक्स्ट 3 years हेचें काम डेफिनेटली चालू जातलें. अँड वील ट्राय टू फिनिश इट ऑल्सो इन द नेक्स्ट 3 years. बट एटलीस्ट आय कॅन से दॅट हो प्रकल्प हे डेफिनेटली फुडें व्हरतले. But तुमची AGM असता. So what has been the decision of all the club members when it comes to the stadium? See, AGM has always unanimously decided that the stadium should be at Dargad because financially in the future also if you see what is suitable, if you see the development आणि खैसर hotels येता or connectivity बरी असता then the place is Dargad. That is why considering all these aspects the AGM has decided to go for the stadium in Dargad. So AGM is fully aware about all this? Yes, definitely. तर दार्जिलिंग जागो आहा तो तुमचो हांव लिजार आहा. लिजार आसा. तो दुसरो आहा तो तुमचे प्रायवेट प्रॉपर्टी. Definitely. See, एका स्टेडियमाक जेन्ना करता पळय टू गेट अ ह्यूज चंक ऑफ लँड इट इज व्हेरी डिफिकल्ट. आमच्या कडेन नक्की एक जागो आसा आनी दुसरो जागो आमकां लिजार मेळ्ळा. बट यू हॅव टू सी वॉट इज फायनान्शियली वायेबल फॉर द फ्युचर. यू कॅनॉट बिल्ड अ स्टेडियम विच वील बी कन्वर्टेड टू अ व्हायट एलिफंट इन द फ्युचर बिकॉज DCAचो वर्साक काय न्हू म्हटल्यार 7-8 कोटी ताका मेंटेन करपाक लागलो. जर व्हायट एलिफंट बांदता जाल्यार इन फ्युचर फुडली नेक्स्ट 7-8 वर्सांनी मागीर तो आमच्या अड्ड्यार पडटलो. आमकां त्रास जातलो DCAक ताका मेंटेन करपाक सुद्दां. सो यू हॅव टू बिल्ड अ स्टेडियम वेर द प्लेस इज प्रॉपर. आयज तुमी इंडियाभर वचा, यू सी वानखेडे, यू सी चिन्नस्वामी स्टेडियम, यू सी चिदंबरम स्टेडियम, यू सी ईडन गार्डन्स, you see Delhi stadium, you see Himachal Pradesh stadium, all stadiums are built on these lands. This is a fact. आणि हो जर कोणाक डाऊट आसा जाल्यार त्या स्टेटीन वचून चेक करचे. खंयचोच स्टेडियम हार्डली देर आर एनी स्टेडियम्स. रिसंट एक्झाम्पल वाराणसी स्टेडियम आमच्या ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी फाउंडेशन स्टोन घातलो त्या टायमार. तो सुद्धा स्टेडियम बांदला तो लीज लँडाचेर बांदला बिकॉज एक प्रायम एरिया भितर तुमकां लँड येदो व्हडलो विकत घेवपाक इट इज व्हेरी डिफिकल्ट. You have to get it leased from the government. तो इन्व्हेस्टमेंट तुम्ही केले आता लोक घेतलो तर त्याचे किती उपयोग? DCA कडे गोवान तुमकां जागे मेळपाक इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. तो जागो जो आमी मावळिंग्या घेतला इट इज अंडर लिटिगेशन. केसीस आहा थोड्यो. दॅट इज वाय वी आर वेटिंग. वन्स द थिंग क्लियर्स ऑफ आमी थंयसर स्टेट ऑफ द आर्ट फेसिलिटी करूं शकता विथ मल्टिपल ग्राउंड्स. तुमकां खबर आसतलें आतां NCA जाला बेंगलोरान और एज वी नाव कॉल इट सेंटर ऑफ एक्सिलन्स. थंयसर 3-4 ग्राउंड वांगडा आसा. It has got a very good rehab center, very good training facilities. We can have something like that in that area. Because थंयसर तुमकां खबर आसा स्टेडियम आसलो प्रकल्प जावपाक आनी तो फायनान्शियली वायबल जावपाक इट इज डिफिकल्ट. बट सच अ फॅसिलिटी लायक सेंटर ऑफ एक्सिलन्स और अलूर फॅसिलिटी विच इज देर इन बेंगलोर इट कॅन बी वायबल देर. आनी रणजी मॅचीस और स्टेट मॅचीस क्लबांच्यो मॅचीस थंयसर जावं शकता. एंड दॅट हॅज बीन द विजन ऑफ द क्लब्स. आनी क्लबांनी हेच डिसायड केल्ली स्टेडियम. Sir, means you feel that Dargad is the best place for stadium than Mawingi? Yes, it is not my decision alone. It is the decision of the 107 clubs taken unanimously at every AGM that we have had till now.
ओके, आणि दुसरा विषय म्हणल्यार पयर विषय म्हणल्यार तो जस्ट क्लॅरिफाय ऑन दॅट त्या रोहनाचें नांव धाडून कितें एक्झॅक्टली विशय जालो? कशें आहा जाणा, GCA चलता न्ही जाल्यार GCA बायलॉज आणि GCA कॉन्स्टिट्युशना प्रमाणे चलता. फ्रॉम वॉट आय अंडरस्टँड according to this constitution and what has happened till now or the precedents that has been set, it is very clear in the constitution that जो मनीस BCCI represent करतलो at any annual general body meeting or any general body meeting has to be one of the committee members. Committee म्हणजे आमची मॅनेजिंग कमिटी. सो आम्ही याच मुद्द्यार सांगलेले की मॅनेजिंग कमिटीतलो कोणी वचून वी विल सपोर्ट हिम, वी विल बॅक हिम, बट थोडे लोक मॅनेजिंग कमिटीच्या भायल्या लोकांक धाडूंक सोदता. आय डोंट नो वॉट इज द एजेंडा बिहाइंड दॅट, बट मॅनेजिंग कमिटीचो वचून ऑर एट मॅक्स अ पर्सन हू इज पार्ट ऑफ द क्लब, हू इज अ वोटर ऑफ GCA हॅज टू गो. म्हाका दिसता हो GCAच्या सेल्फ रिस्पेक्टाचो विशय आसा की जो मनीस GCAच्या इलेक्शनाक वोट करूं शकना त्या मनशाक हे मॅनेजिंग कमिटीतले मेंबर वयर धाडपाक सुद्दां रिप्रेझेंट करपाक तो मनीस BCAच्या क्लबांचो आवाज म्हणून BCCI कडेन कसो वयतलो हो व्हडलो क्वेश्चन आसा. जर BCCI कडेन कोण वचोंक जाय जाल्यार GCAचो आवाज म्हणून BCAच्या क्लबांचो आवाज म्हणून वचोंक जाय आणि कोण तरी आपलो पर्सनल एजेंडा घेवन वचोंक जायना. See, secretary जावपा खातीर there are few clauses. He needs to be proposed by a member, he needs to be seconded by a member, he needs to be a citizen of India, whatever the clauses are there. तेका प्रपोज मेळो. तुमकां तें सांगपाचें म्हटल्यार लास्ट टायम जेन्ना तुमी सांगलें की आपूण स्टेडियम बांदपाक सोदता, आपूण ग्राउंड रेग्युलरायज करून तुमकां तितलो आपल्या गव्हर्मेंटाचो इतलो सपोर्ट आसा, म्हाज्या स्वताच्या क्लबान तेका प्रपोज केल्लो गेल्या इलेक्शनान आनी तेणे मागीर 3-4 म्हयन्यान कितें केलें तुमकांय खबर आसतलें. म्हाका तेजेर डिटेलान वचपाय ना आनी म्हाका कोणाचें वायट उलोवपाचें ना, बट तेचो बिहेवियर कसो आसलो, खंयच्यान तो खंय पावलो आनी थंयच्यान मागीर आतां तो इंडिपेंडंट गेला आनी थर्ड फ्रंट तुमकां सगळ्यांक खबर आहा, गोवाच्या क्लबांक खबर. पूण तेजें नांव धाडलेलें तुमी कितें जालें एक्झॅक्टली? बिकॉज आर्ट देखून टायमींग आशिल्लो तुमकां. बरोबर. तेंचें नांव फायनली मागीर तें क्लॅरिफाय जालें GCA कडल्यान ऑफिशियली नाव वचोंक ना. आय डोंट नो हाव इट्स गॉन, आय डोंट नो हाव इट्स एक्सेप्टेड, बट दॅट इज अ लिगल इशू. आमी लिगल इशून पळयता सध्या आनी वी आर आस्किंग आवर लॉयर ऑल्सो. वी विल सेट म्हणजे लिगल कितें तरी ओपिनियन आमी घेवन मागीर तेजेर एक्शन कितें आहा ती घेतली. ऑल्सो पांगारांनी सपोर्ट केल्लो म्हणटा definitely see, just because you have numbers by a sheer majority or sheer numbers you cannot do unconstitutional things. आयज पर्यंत हांव सदींच म्हणटा की कॉन्स्टिट्युशना प्रमाणे आमी वागूंक जाय आनी GCAचें कॉन्स्टिट्युशन म्हणटा ते GCAच्या मॅनेजिंग कमिटीक इट शूड बी द फायनल थिंग. इट शूड बी लायक अ बायबल, कुराण, गीता कितें म्हणा, बट दॅट इज द फायनल ऑर्डर. हेच्या भायर एज अ प्रेसिडेंट ऑर एज अ सेक्रेटरी ह्या लोकांनी तरी वयचें न्हू. बाकीचे जर मेंबर वचोंक सोदता, इट इज देअर विश. लीगल ओपिनियन कितें आसा तें घेवन तेजेर लीगल एक्शन कितें आसा आमी घेतली. One more allegation you have done that you people have wasted 60 CR for the ground. How far it is? सी ग्राउंडा खातीर दारगळ लीज लँड आसा तेच्या खातीर आमी जे पयशे भरला तितलेच पयशे आसा. अपार्ट फ्रॉम दॅट परमिशनाक कितले पयशे लागला तितलेच पयशे आसा. वेस्ट म्हणटा तो पयसो वचना. जर जागो घेवपाक पयशे पडला जाल्यार इट इज एन इन्व्हेस्टमेंट, इट इज नॉट अ वेस्ट ऑफ मनी. 60 CR हो नंबर तांकां खंयच्यान मेळ्ळा तेंच जाणा. त्यांनी हाडून डॉक्युमेंट्स दाखोवचे आणि मिडिया फुड्यान सांगचे 60 CR पडला म्हणून. अकॉर्डिंग टू मी इट इज हार्डली 20 crores, विच इज ऑल्सो ऑफिशियल एक्सपेन्स. वेन यू डू द परमिशन्स, वेन यू लीज द लँड, हे कितें पयशे आसा ते ऑफिशियली गेला आनी अनऑफिशियल गजाली म्हणटा ते GCAन पसून जाय. विपुल बाब फाल्यां आसतलो तो नंबर गेम आसतलो. एक्झॅक्ट त्यांनी परिवर्तन पॅनल कितें म्हटलां, वी हॅव मेजॉरिटी नंबर्स, म्हणजे तुमचो नंबर्स कितलो आसूं? सगळ्यांक खबर आसा, हांवें सांगपाची गरज ना. हांवें पयलीं सांगलां वी हॅव सपोर्ट ऑफ 80% ऑफ द क्लब्स. आय विल से दॅट आयच्या दिसान जे जे हालचाली जाला वी आर क्रॉसिंग 80+%. कळ्ळें? सो वी आर डेफिनेट ऑफ अ विन. ओनली थिंग इशू इज दॅट ऑफ द मार्जिन +-1-2 हांगासर थंयसर जावं शकता. पूण हे असेंब्ली चॅकींग म्हाका दिसता हो विशय मातसो सगळ्यांच्या इगोचेर गेला. आमच्या न्हू, बट ऑपोजिशनाच्या इगोचेर गेला. बिकॉज तांकां ती कशी करून ही संस्था कॅप्चर केलेली जाय. ही संस्था म्हणटा ती क्लबां कडेन उरपाक जाय आनी क्लबांचे लोक भितर येवपाक जाय, भायले लोक न्हू. हे म्हाका दिसता आनी क्लबांनी लक्षात घेतलेलें आहा. क्लब ते पळोवनूच फाल्यां वोट करतले आनी तुमकां दिसतलें की जी हवा हे करता न्ही सगळी थ्रू सोशल मिडिया और मिडिया ते हवा करता की आमकां इतले % वोट म्हणून, इट इज गोइंग टू फॉल लायक अ हाऊस ऑफ कार्ड्स टुमॉरो एट 5 PM. मार्क माय वर्ड्स. विपुल बाब आनी एक म्हणजे तुमचे जे क्लब आहा फाल्यां फुटचे ना नाल्यार तुमचे मेंबर फुटचे? मेंबर फुटपाचे बिटपाचे सगळे आसा पळय ते सगळे गेलेले आहा. म्हणजे म्हाका आय वूड लायक टू थँक देम
की फिल्टर आउट करून सगळे आमकां मेळ्ळे आसा. दीज आर क्लीन पीपल, दीज आर ऑनेस्ट पीपल, आणि स्पेशलिटी आमच्या हितूर आसा की सगळे आपल्या बिझनसान वा आपल्या धंद्यान बरे आसा. कोणूच असो ना जो रिलाय रावला की DCAचेर आपल्या फॉर देर ब्रेड अँड बटर, असे कोणूच लोक आमच्या तुका पॅनलान दिसचे ना. सो फुटपाचो और आशा दाखोवन खंय तरी व्हरपाचो प्रश्न हो म्हणटा तो येवचो नका. Mahesh, what would be your top priority should you get elected as president? What will be your immediate priority as the DCA president? Immediate priority to build infrastructure. And need of the hour, like President has said, a stadium. So you actually contested the last election, lost very narrowly against Bipu, just three votes. How much have things changed from 2022 to 2025 as far as your campaign is concerned? Are you much more confident now? 100% confident. कित्याक खुबशे हे आसा पळय आमचे सिनियर्स तांचे बॅकींग आसा आनी आय एम 100% confident. And best of luck to the opposite team also. Because you spoke earlier about how the nomination was unconstitutional, it was not as per the constitution. As the president of DCA, have you challenged it before the electoral officer? We will in due time. आम्ही ते प्रोसेस सगळे करता. Whatever needs to be done, we will do it.